शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी तसे शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आणि या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केलं। आता ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे रंगीत फोटो, निवडणूक आयोगाची सुधारणा, बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरुवात। छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्तेची पुन्हा चौकशी होणार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांच्या तक्रारीची दखल। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांच्या तक्रारीवर आधारित ही कारवाई पुन्हा सुरू होईल। विशेष न्यायालयाने बेहिशोबी आणि बेनामी मालमत्ता प्रकरणाची चौकशी पुन्हा चालू करण्याचे आदेश सत्र न्यायालयाला दिलेले आहेत। जमीन मोजणीशिवाय दस्ताची नोंदणी नाही, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारीत 10 ते 15 खासगी एजन्सीचे भूकरमापक नेमले जाणार आहेत। त्यांच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केल्याशिवाय दस्त नोंदणी होणार नाही, तसेच दस्त नोंदणी झाल्याशिवाय फेरफार प्रक्रियाही होणार नाही। ही नवी पद्धत येत्या महिन्याभरात राज्यभरामध्ये लागू केली जाणार आहे। खाडाखोड कागदपत्रांच्या आधारे कुणबी दाखले मिळणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण। राज्य शासनाच्या सेवा पंधरवटा उपक्रमाचे उद्घाटन। कुणबी दाखले मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये खाडाखोड केली जात असल्याचे आरोप झाले होते आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कुणालाही कुणबी दाखले देण्यात येणार नाहीत। ई पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ, मोबाईलला रेंज नाही तर ॲप नीट चालत नाही, शिवाय भरपाई तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। वाळू उपसा बंदीमुळेही लागतोय महापुराला हातभार, नदीपात्रांची खोली 1 ते 3 मीटरने कमी झाली, तातडीने खोलीकरणाची आवश्यकता। पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी, बोहाळी, उंबरगाव, तिसंगी, खर्डी आणि कोर्टी गावातील ओढे नाले तुडुंब। कांद्याला शासकीय अनुदान द्या, आमदार दिलीप बनकर यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी। नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुलीला आलेले आहेत। शासनाविषयी व शासनाच्या धोरणाविषयी असंतोष व्यक्त करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीचा विचार करून केंद्र आणि राज्य शासनाकडून कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त अनुदान जाहीर करावे, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे केलेली आहे। एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, आमदार अब्दुल सत्तार यांची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। सिल्लोड तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। या महापुरात अनेक गावे, शेतपिके, रस्ते आणि पूल तसेच वीज वाहिन्या देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत। वैजापूर तालुक्यात अनुदान घोटाळ्यातील बोगस लाभार्थी रडारवर, तहसीलदार सुनील सावंत यांचे आदेश, रक्कम परत करा नाहीतर 7/12 बोजा। या प्रकरणात 21 शेतकऱ्यांचे पेमेंट तक्रार प्राप्त झाल्यानंतर थांबवण्यात आले। 7 शेतकऱ्यांनी जास्तीचे अनुदान मिळवल्याने ही रक्कम शासनाकडे परत केली, तर 55 शेतकऱ्यांना ही रक्कम भरण्याचे आदेश तहसीलदार सुनील सावंत यांनी दिले। ही रक्कम न भरल्यास 7/12 बोजा चढवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अकलूज तालुक्यातील 21 गावांना मिळणार मोबाईल कनेक्टिव्हिटी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा पाठपुरावा। पावसामुळे 35 गावे बाधित, मुक्ताईनगर तालुक्यात 7000 हेक्टर शेती पिकांचे नुकसान। या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलेला आहे। महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलन, राकेश टिकैत यांची ग्वाही, संयुक्त किसान मोर्चाच्या विदर्भ दौऱ्याला प्रारंभ। लातूर जिल्ह्यात नुकसान भरपाईसाठी शासनाकडे 244 कोटींची मागणी, पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती। प्रमाणपत्र आधी शोधून ठेवली होती का, छगन भुजबळ यांचा सवाल। हिंगोलीत 50 कुणबी दाखल्यांचे वाटप, धाराशिव आणि संभाजीनगरमध्येही देखील वितरण। हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची विक्री, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, आर्थिक नुकसानीची शक्यता। केंद्र सरकारने सोयाबीनचा हमी भाव 5328 रुपये जाहीर केलेला असताना दुसरीकडे बाजार समितीमध्ये सोयाबीन 3 ते 4000 रुपये क्विंटलने विकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे।
विविध योजनांची सर्व कागदपत्रे 3 महिन्यात ऑनलाईन मिळणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कागदपत्रांसाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही। यंदा थंडीचा कडाका, रब्बी पिकांना असह्य, ला निना परिस्थितीमुळे असामान्य थंडीची शक्यता। ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान ला निना स्थिती विकसित होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पंचनाम्याचा दिखावा न करता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची थेट मदत द्यावी अशी मागणी केली आहे। सोन्या चांदीच्या दरात वाढ, बाजारात उलाढाल मंदावली। सोन्याचे भाव 1,11,000 वर तर चांदीचे भाव 1,28,000 वर। ओल्या दुष्काळाची छाया, पूरस्थिती कायम, आभाळच फाटले। सलग 4थ्या दिवशी मराठवाड्यात मुसळधार पाऊस, प्रमुख धरणांमधील विसर्गामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम। सोलापूरमधील चांदणी नदीला महापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात शेतातून पाणी वाहिल्यामुळे पिके झाली आडवी, पशुधन वाहून गेले तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्याचे 3 महिने आचारसंहितेत झेडपीमध्ये याचिकांचा चढसर। ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची तर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत राहण्याची शक्यता। जिल्हा परिषद आधी की नगरपालिका हे कोर्टाच्या निर्णयावर ठरणार। किल्लारी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांचे नुकसान, खरीप हंगामाला फटका। जळगाव जिल्ह्यात ऑगस्टमधील संकटाने हिरावलाय 17,000 शेतकऱ्यांचा हंगाम, तब्बल 8,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी, 10 कोटींच्या भरपाईचा प्रस्ताव। कांदा सडल्याने शेतकरी अडचणीत, पावसाचा फटका, मंचर परिसरात तातडीने हमीभावाचा कायदा लागू करण्याची परिसरातील बळीराजांची मागणी। 28,000 ग्रामपंचायतींना विकासाचे मॉडेल बनवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समृद्ध पंचायत राज अभियान, 250 कोटींची पारितोषिके देणारी पहिलीच योजना। शक्तीपीठ, राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा महामार्ग, माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप। शक्तीपीठ विरोधात न्यायालयात जाणार, शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याचे आवाहन। सीना नदी पात्रात पाणी वाढल्याने रात्री शेतकऱ्यांना केले स्थलांतरित, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या सूचना। रेल्वे स्टेशनवरील जिल्हा परिषद शाळेत राहण्याची सोय। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता, गाव निवाय शिवार फेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार, वादावादी मिटणार। सातारा जिल्ह्यातील 102 मंडळांमधील 103 गावातील 388 पानंद रस्त्यांचे काम सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात प्रत्येक मंडळातील एक गाव घेऊन हे काम सुरू केले जाणार आहे, त्यामुळे यापुढे कोणीही शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करू शकणार नाही। सोलापूर जिल्ह्यात पंचनामे झालेल्यांच्या घरी पुन्हा तपासणी पथक पोहोचणार, अतिवृष्टीतील बाधित, अधिकारी म्हणाले 2 महिन्यांनी मदत मिळणार। पुरंदर विमानतळासाठी सक्तीचे भूसंपादन, संमतीने भूसंपादनासाठी आज शेवटची मुदत, शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 4 पट मोबदला मिळणार। जीएसटीतील कपातीचा मध्यम वर्गाला मोठा फायदा, सीतारामन यांची माहिती, 99% वस्तू 5% करश्रेणीत। सिन्नर तालुक्यात शेती पंपासाठी मिळणार दिवसा 8 तास वीज, 13 गावातील शेतकऱ्यांना दिलासा, मंत्री कोकाटेंच्या प्रयत्नांना यश। ओबीसी मध्ये समाविष्ट न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी संघर्ष समितीची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।